नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजची आहे 30 तारीख. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय. त्याचं कारण पण असं की बऱ्याच दिवसानंतरच लॉग इन करतोय. सो सकाळचे वाजलेत 7 आणि दोन्ही ॲप चालू आहेत, ओला आणि उबर. कशा प्रकारचे काय ट्रिप्स भेटत आहेत आज बघूया. गाडीला थोडा कोल्ड स्टार्ट केलं आहे आणि आमच्या इथे बिल्डिंगचं बाहेर रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून गाडी बाहेरच लावायला लागते गेल्या 2 दिवसापासून. सो जशी ट्रिप लागेल तसे इथून निघेल. आणि जर नाईस ट्रिप लागली तर आपल्याला जागा चेंज करावी लागणार, मॅक्स टू मॅक्स अर्धा तास. आणि मला वाटतोय की इथून ट्रिप लागू शकते. तर माझा सगळ्यात पहिला फोकस असणार आहे ओलामध्ये रेट चांगले देतं म्हणून ओला फोकस असणार आहेत. आणि 8च्या नंतर उबरवरती फोकस असणार आहेत. हालाकी दोन्ही पण ॲप चालू आहेत, ज्याच्यावरती जी पहिली ट्रिप लागेल जाऊ मग. पण मला इतकी गॅरंटी आहेत की उबरमध्ये ट्रिप लागली तर ती 12 ते 14 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबानेच ट्रिप लागणार, कारण 8च्या नंतर चांगला रेट होणार नाही याचा. ठीक आहे, शुक्रवार पण आहे, बघू कशा प्रकारचं काय नियोजन आहे. जेन्युनली आय डोंट नो. बरेच दिवसानंतर लॉग इन होते तर होऊ शकतो की धंदा कसा आहे ते पण समजेलच. बघूया. हे बघा रेट, बघा उबर गोचा रेट. हा बाई, मला माहिती होतं की असंच काहीतरी होणार आहे, तरी उबर गो मी बंद करून ठेवलं. हे बघा, तरी ही ट्रिप देते. दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट. 10 किलोमीटरचे 19 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे पैसे भेटले. आता टाईम होतोय 7:47 7:47. मी फक्त ओला चालू करून ठेवला आहे. उबर 8च्या नंतरच चालू करेल, 8:05 किंवा 8:10. तर त्याच्याने आपल्याला रेट चांगला भेटेल आणि इथून आपल्याला चांगल्या ट्रिप लागू शकतात. म्हणून मी कस्टमरला जिथे ड्रॉप केलं आहे त्याच्यात थोडंसं पुढे साईडला उभं आहे. ओलामध्ये लागला तर ठीक आहे, आणि नाहीच लागलं तर मग उबर पण चालू करू. लो रेटनी मॉर्निंगच्या टायमिंगला लो रेटनी काम करून उपयोग नाही आहेत. हा तेव्हा काम केलं पाहिजे जेव्हा खरंच खूप जास्त कमी ट्रिप असतील. म्हणजे लाईक 11 ते 4च्या मध्ये जर तुम्ही लो रेटनी काम केलं तर काय वांधा नाहीत, पण तुम्ही सकाळीच लो रेटनी काम कराल तर तुमच्या अर्निंगची लंका लागणार. आणि ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे. फायनली वाजले 8 आणि उबर पण केलंय चालू. माझ्या गाडीमध्ये CNG सांगायचं विसरून गेलो की माझ्या आदल्या दिवशी गाडीमध्ये CNG होता. सो 10% म्हणजे जास्त CNG आहे, तर CNG टाकायची गरज तर नाही आहेत. आणि ट्रिप्स काही लागत नाही आहेत सध्या तरी. 15 मिनटं होऊन गेलेत कस्टमरला ड्रॉप करून. फक्त एक ही वाजली होती आपली एअरपोर्टची, ती पण पटकन निघून गेली. कशामध्ये लागली होती? ओलामध्ये लागली होती. तर वाटत नाही मला की आहे व्यवस्थित. म्हणजे हे काय वाचतोय, 32 किलोमीटरचे 594 हॉस्पिटलची ट्रिप आहे. जुहूची होती 32 किलोमीटरचे. ठीकठाक होतं. 594 घ्यायला पाहिजे होती. हे 32. सो उबरमध्ये थोडा रेट आहे, तो थोडा हळूहळू वाढत चालला आहे. आणि 8:05 झालेत. आणि मला असं वाटतंय की बेलापूरपेक्षा खारघरमध्ये गेलेलं बेटर राहील, कारण खारघरमध्ये ट्रिप वाचतात. कधी कधी असं होतं की लॉंग पिकअप असतात, 2.5 किलोमीटरचे 3 किलोमीटरचे. तो जो टाईम दाखवतो 8 मिनटं 9 मिनटं. काही कस्टमरला कसं असतं की पेशन्स नसतात, पटकन निघायचं असतं, तर त्याच्यामुळे कॅन्सल पण होऊ शकतात. तर आता ते ट्रिप काही तर लागत नाही आहेत. एक लागली होती, ती उचलली असती तर मे बी चांगलं झालं असतं. ती पण 2.7 किलोमीटरचा काहीतरी पिकअप होता. तर मी विचार करतोय की बेलापूरमधून एक्झिट मारून खारघरमध्ये एंटर व्हावं. बघू, मी थोडासा जास्त डोका लावायचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपला थोडासा धंदा चांगला व्हावा. 8:06 झालेत. 1 मिनिटाचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. मी खारघरमध्ये चाललो आहे. झाली ही ट्रिप कंप्लीट. आतापर्यंत गाडी 46 किलोमीटर चालली आहे. कस्टमरला गरम होत होतं, पण तो बोलते की भाई AC बंद कर. काय लॉजिक समजला नाही मला, पण ठीक आहे. आणि आता ही परत एक ट्रिप भेटली आपल्याला BKCची.
BKCला कस्टमरला घेऊन जायचं आहे. फेअर ठीकठाक दिलं आहे, पण गर्दी अंधेरीची बाई नेक्स्ट लेवल आहे. हा पैसा ॲक्च्युअलमध्ये सगळं ट्रॅफिकचाच आहे तसं बघायला गेलं तर. भावानो, मी आता आहे BKCमध्ये. अंधेरीवरून BKCची ट्रिप झाली कंप्लीट. फेअर खूप चांगला दिला, बट एक सीन आहे की त्या कस्टमरसोबत एक कोणतरी व्यक्ती होती, मुलगी, तर तिने केली आहे उलटी. माझा जो दरवाजा आहे तो पाठीमागचा तो पूर्णपणे माखलेला आहे बाहेरच्या साईडनी, आणि आतमध्ये काही केलं नाही तिने. पण मला एकदा ना चेक करावं लागणार, मलाच डाऊट आहे. जर तब्येत खराब होत असेल, तुम्हाला नाही जमत प्रवास, तर यार सांगा ना, की बाबा सांगितलं पाहिजे की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, थोडंसं सांभाळून. माझ्या गाडीमध्ये टोटल 6 पाण्याच्या बाटल्या आहेत 1-1 लिटरच्या, म्हणजे 6 लिटर पाणी माझ्याकडे आहे. त्याच्यातली 1 बाटली तर संपली. आता बाहेरच्या साईडला होतं म्हणून पाणी टाकून एक खराब फडका पण मी ठेवलाय. तर ठीक आहे, पण अक्कल पाहिजे कस्टमर लोकांना की बाबा तुमची तब्येत खराब आहे, तुम्हाला नाही जमत आहे, तुम्हाला सफोकेशन आहे, तर जरा कोणाची दुसऱ्याची गाडी खराब होईल याची जरी काळजी घ्या. काय कसलं काय, तिनेच जर आतमध्ये उलटी केली असती ना, मग काय खरं नव्हतं. कस्टमरला वरून लेट पण होत होतं जायला. रेट खूप चांगला दिला, 30 रुपये पर किलोमीटरचा रेट दिला, पण माझी फाटून हातात आली. पण ठीक आहे, आता काय नाही, सगळं काय व्यवस्थित आहे. गाडी वगैरे पुसली आहे मी, आणि आता बॅक टू आपण ट्रिप्स घ्यायला चालू करू. जेवढ्या पण ट्रिप्स आहेत सगळ्या ओलामध्येच झाल्यात, उबरमध्ये एकही ट्रिप झाली नाही आहेत. आणि टाईम होतो आहे 11:30 वाजतात, आणि मी BKCमध्ये आहे सध्या. कुर्ला स्टेशनच्या आसपास एक गल्ली आहे, तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला. आय गेस अंधेरी किंवा मलाड साईडला जायचं आहे, कारण अंधेरी आणि मलाड असं दोन्ही नावचं मेन्शन होतं. टाईम नाही बघितला, फेअर दिसला 300 समथिंग त्याच्यात दिसला, डायरेक्ट उचलली. कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती आलो आहे. तिने व्हॉइसमेलमध्ये सांगितलं की बाबा आलो आहे, ये. तर येते ती. आल्यानंतर तिला पिकअप करणार आणि ड्रॉप करणार. अजून पण माझ्या गाडीमध्ये जवळपास हाफ टाकी CNG आहे. सो आणि आतापर्यंत गाडी 62 किलोमीटर चालली आहे. ही पण ट्रिप आहे ती ओलामध्येच आहे. उबरमध्ये ट्रिपच वाजत नाही. मला वाटलं होतं की ट्रिप वाजेल, पण नाही वाजली. लास्ट टाइम जिथून कस्टमरला ती उलटीवाली व्हिडिओ बनवली, त्यानंतर दुसरी ट्रिप भेटली. त्यांना जायचं कुठे होतं, BKC वरून एक जुहूचा हे होता, खारचं होता ड्रॉप, आणि 2 स्टॉप होते. एक खारचं होतं आणि एक अंधेरी होता. तर अंधेरीला सोडल्यानंतर लगेच नेरूळची ट्रिप वाजली. मी लगेच उचलली, टाईम वगैरे काही बघितलं नाही, अमाऊंट पण नाही बघितलं, पटकन उचलली. 42 किलोमीटरचे चांगले पैसे दिले, काहीतरी 18-19 रुपये पर किलोमीटरचा काहीतरी रेट दिला. मला ते झाल्यानंतर आता माझी गाडीमध्ये CNG आहे तो फक्त 1च पॉईंट बाकी आहे, आणि आतापर्यंत गाडी 119 किलोमीटर चालली आहे. जेवढी पण अर्निंग आहे आजची, जितकी पण, सगळं ओलावरतीच आहेत. उबर काय वाजतच नाही त्यांनी. इनफॅक्ट मी आता उबर चालू पण नाही केलंय. सर तसं बघायला गेलं तर चांगलं काम झालेलं आहे टेक्निकली. आणि मला पण थोडासा कंटाळा आला आहे, म्हणजे थोडेसे पाय दुखत आहेत, पाय, आणि थोडंसं मला हे पाहिजे, चालायचं आहे मला थोडंसं. तर मी तर CNG पंप आहे बेलापूरमध्ये, तिथून CNG टाकून झाल्यानंतर थोडासा वॉक करेन 5-10 मिनटं, आणि मग नंतर परत चालू. आज 60 रुपयाची ट्रिप पण भेटली आहे एका ट्रिपमध्ये. अंधेरीची ट्रिप जी होती ना मॉर्निंगची, त्यामध्ये ट्रिपमध्ये 60 रुपयाचं आपल्याला हे भेटलं आहे, ट्रिप भेटली आहे. बघा, हा महाप्रसाद कधी भेटला मला पण नाही माहिती, फक्त हा महाप्रसाद भेटला होता हे माहिती होता. तर CNG भरून झाल्यानंतर त्याला साफ करायचं काम करायचं. बघू CNG किती बसते. एवढा बसला, ऑलमोस्ट 8 kg. सगळ्या ट्रिपा लागतात मुंबई साईडच्या उबरमध्ये खूप कमी रेटनी. मी असा विचार करतोय की उबरमध्ये कमी रेटनी जाण्यापेक्षा आपण ओलामध्ये गेलेलं बरं,
कारण पास पण ॲक्टिवेट होणार त्याच्यामध्ये. काय बोलणार, म्हणजे लो रेट आहे त्याच्यामध्ये पास हे होणार, कट होणार, मग पैसे राहिले किती आता, असा वाला सीन आहे. तर मी कॅल्क्युलेशन केलं, 19 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे आतापर्यंत गाडी चालली आहे आणि 121 किलोमीटर गाडी चालली आहे, 121 ते 122. तर मी इथे येऊन बेलापूरचं एक कुठची गल्ली आहे त्याच्या आतमध्ये घुसलो आहे आणि मी असं वाट बघतोय की ओला कधी वाजेल. चान्सेस आर व्हेरी लो, 3:30 वाजलेत. बघू, नाहीतर मग ठाणे साईडची जर मला ओला उबरमध्ये ट्रिप वाजली इथून, जे की चान्सेस आहेत, वाजू पण शकते नाही पण ठाणे साईडची जर ट्रिप लागली तर मग जायला तयार आहे. आता मी आहे भक्ती पार्क, ह्याला मी एक्झिट मारतोय आणि 75 रुपीजची ट्रिप पण इन्क्लूड होती या फाले फेअरमध्ये. बिल काही वेगळंच झालं, 663, आणि भेटले समथिंग 520-30च्या आसपास. प्रीमियर कॅटेगरीमधली बुकिंग होती, पण ठीक आहे. तसं बघायला गेलं तर 20 रुपये पर किलोमीटरचा रेटने आपल्याला लागली आणि कंप्लीट केली. याच्यातली आपल्याला भेटणार किती, 300 रुपयेच, कारण 200 रुपये तर ओलाचं पासचा हे झालं ना, पैसे कट झाले आणि पास पण ॲक्टिवेट झाला 3:30 वाजता दुपारी. किती टी परमिट गाड्यावाले तर उभे आहेत बघा. मी तर विचार करतोय की सायन्स सर्कलला जातो आणि तिथे वाट बघतो. ह्याच्यापेक्षा जास्त चान्सेस तिथे असतील. इथे पण चान्सेस आहेत की चांगल्या ट्रिप लागतील, पण बघू आता. उबर पण त्याचं चालू आहे, ओला पण चालू आहे आणि अशा प्रकारे उबरची ट्रिप. ठाणे ठाणे ठाणे, बरं झालं नाही भेटली ठाण्याची ट्रिप, कारण रेट खूप कमी होता. सायन्स सर्कलला जवळपास 1-1.5 तास थांबलो, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली. ठाणेवरून आता डिव्हाइस लॉग इन तर आहे. एरिया प्रेफरन्स टाकला होता सायन्स सर्कलवरून, तर एरिया प्रेफरन्सचे काहीतरी 48 मिनिट्स अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर मग एरिया प्रेफरन्स संपून जाईल. आता ओला आणि उबर दोन्ही पण चालू आहे. जिथे कस्टमरला ड्रॉप केलं तिथंच थांबून थोडा वेळ वाट बघतो की ट्रिप लागतायत का नाही लागत. लागले तर ठीक आहे, नाही लागले तर काय करू शकत नाही, पण इथून ट्रिप लागतील हे तर आहे. आता बरोबर 6 वाजता 3 मिनटं बाकी आहेत फक्त. सो त्या हिशोबाप्रमाणे बघू कशा काय ट्रिप लागत आहेत. भाई, हा कस्टमरनी जे कान फाडले, पाठीमागच्या सीटवरती बसलेला तो एवढा जोरात ओरडतोय की लिटरली माझ्या कानाला दडा बसल्या. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करू शकता की हा किती जोरजोराने बोलत होता. पण ठीक आहे, प्रीमियर कॅटेगरीमधली होती. 20 रुपये पर किलोमीटरच्या रेटने आपण ही राईड कंप्लीट केली. 21 किलोमीटरची राईड होती. आता आय होप लवकरच लवकर नवी मुंबईची ट्रिप भेटली तर ठीक आहे. लवकर भेटली तरी ठीक आहे, लेट भेटली तरी ठीक आहे, कारण बघा आपण ते एमटी जाणार नाही आणि आपल्याला फुल गॅरंटी आहे की इथून ट्रिप लागेल. सायन्सची ट्रिप होती, लगेच गायब. जायला पण तयार होतो सायनला, कारण सायनवरून आपल्याला नवी मुंबईच्या ट्रिप लागतात. मग ही ॲडिशनल इन्कम झाली असती. सायन, BKC आणि नवी मुंबई या साईडला जायला तयार आहेत. जर या साईडला गेलो तर मग ती ॲडिशनल इन्कम होऊन जाईल माझी. ठाण्यावरून जस्ट न्यू पनवेलला पोचलो आहे. खूप चांगला फेअर होता आणि आता मी जातो घरी. बिल्डिंग खाली गेल्यावरती टोटल किती किलोमीटर आहेत ते मी तुम्हाला सांगतो. इथून हार्डली 6.5 किलोमीटर आपण घरी एमटी जाणार आहेत, कारण आता भाई बस टाईम पण बरोबर 8:20 होत आहेत आणि जातो घरी. बस झालं, गाडीमध्ये रस्त्यातच लावली आहेत आणि मध्येच व्हिडिओ काढतोय. सगळेजण बघतात की भाई गाडीमध्ये लाईट लावून मोबाईल धरून करतोय काय. आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर ब्रो. गाडीचे किलोमीटर्स बघा, 216.9 म्हणजे 217 किलोमीटर गाडी चालली आहेत आणि हा होता CNGचा सेकंड टॉपअप. इन्फॉर्मेशन काय नाही तसं बघायला गेलं तर. जर तुम्ही फोकस ओलामध्ये करता आणि तुम्हाला ओलामध्ये नशिबामध्ये चांगल्या ट्रिप लागत आहेत तर तुमची वॅगनर असू दे किंवा तुमची सिडॅन असू दे, तुम्हाला खूप चांगल्या रेटनेच तुमची गाडी चालेल.
आज फक्त 2च ट्रिप उबरमध्ये केल्यात, त्या पण प्रीमियर कॅटेगरीमधल्या, म्हणजे लिटरली 19.5 ते 20 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी त्या ट्रिप कंप्लीट केल्यात. आणि जर कोणी असा असेल की त्याला समजतच नाही की कुठल्या लोकेशनवरून कशा ट्रिप आहेत, तर बाबा मी कितीही काही सांगितलं ना, एक्सपिरियन्स तुम्हाला स्वतः घ्यायला लागेल आणि स्वतः तुम्हाला त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती काम करावं लागेल. मी कितीही सांगितलं तरी नाही समजणार. आणि मी आता थोड्या गोष्टी आहेत ना, काय बोलतात त्याला, इग्नोर करायला शिकतोय. प्रत्येक गोष्टीचं डोक्यात घेणं म्हणजे हे चुकीचं आहे. तर एकाने कमेंट केली होती, दादा तुझी गाडी ॲव्हरेज किती देते टँक टू टँक. भली मोठी कमेंट आहे, तर मी त्याला एकच सांगेन, बघ दादा, जेव्हा आपण धंद्याला निघतो, CNG टँक फुल करतो आणि जेव्हा 1-2 पॉईंट्स बाकी असतात, तेव्हा आपण परत CNG भरतो. असं नाही आहेत की खूप म्हणजे खूप रेअरली असं होतं की CNG पण संपतो आणि तुम्ही घरच्या लोकेशनवरती पोहोचता. तर असं हे एक्सपेरिमेंट करणं तर माझ्यासाठी थोडा मुश्किल आहे, पण मी ट्राय करेन तुझ्यासाठी. पण शुअरिटी नाही देऊ शकत. पण एवढंच सांगू शकतो की जर ट्रॅफिकमधला एरिया आहे, तर ऑरा 140-150चा तुला ॲव्हरेज देईल. जर मध्ये ट्रॅफिक आहे आणि मध्ये रस्ते ओपन आहेत, ते 160च्या आसपास तुला ॲव्हरेज देईल. आणि लाँग रूट तुला मुंबई पुणे वगैरे करत असशील, जर प्लसच्या ट्रिप भेटत आहेत, तर ती 200 प्लस जाईल. इनफॅक्ट 230-240 पण जाईल. आता मी तसं नाही केलं, कारण आपली गाडीची स्पीड खूप जास्त स्पीडनी चालवायची काही जण, त्याच्यामुळे एवढा ॲव्हरेज भेटायचा नाही. पण 200च्या आसपास, 200-250च्या आसपास, 200-250च्या आसपास तू कन्सिडर करू शकतोस. तर आजचा दिवस जो होता ना, तो खरंच खूप चांगला होता. मी एक्सपेक्टेशन न ठेवल्या की आज होईल चांगला धंदा, पण झाला व्यवस्थित. कॅल्क्युलेशन डोका लावून काम केले, तेव्हा जाऊन हे कुठं झालेत, नाहीतर नाही. आणि 14 तासाची अर्निंग होती ही आजची. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे कमेंट्स मी नेहमी वाचतो, रिप्लाय लेट देतो. आणि त्या कमेंट्सचं म्हणजे व्हिडिओमध्ये त्याचं रूपांतर खूप लेट होतं, कारण एवढे 6-6, 7-7 दिवस मी व्हिडिओज टाकत नाही, कारण मी तेव्हा गाडी काढलीच नव्हती. मी 23 तारखेनंतर डायरेक्ट आज गाडी काढली आहे. तर ठीक आहे, आपण थोडासा कन्सिस्टन्सी मेंटेन करूया. आणि बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.